नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. मराठी कादंबरी रारंगढांग, लेखक प्रभाकर पेंढारकर. रारंगढांग या कादंबरीतील भाग 3चे अभिवाचन करते आहे. भाग 3. ऑफिसर्स मेससमोरच्या छोट्याशा बगीचात गुलाब फुलले होते. त्यांच्या लाल गुलाबी पिवळ्या पाकळ्यांवर जमलेले दवबिंदू सूर्यकिरणांनी चमकत होते. बागेपलीकडे सतलग स्वतःच्याच तंद्रीत झपझप निघालेली होती. एरवी कुठं फारशी हालचाल नव्हती. कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, चकाकते बूट, ओठात सिगरेट. मेजर बंबा बाहेर आले आणि क्षणभर थांबले. विश्वनाथ खोलीबाहेर व्हरांड्यात दोरीवर कपडे सुकवण्यासाठी टांगलेले होते. त्यात शेवटी 3 टाय क्लिप लावून ठेवलेले. कालच्या प्रवासात सगळेच कपडे भिजून निघालेले होते, त्यात हे टायही. विश्वनाथ काल मेसमध्ये टायशिवाय येण्याचं कारण हे असं दोरीवर ओळीने मांडून ठेवलेलं होतं. मेजर बंबांनी त्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि ते निघाले. जीपजवळ कॅप्टन नायर, कॅप्टन बहल आणि 2च दिवसांपूर्वी कामावर रुजू झालेला लेफ्टनंट अमर वाट पाहत उभे होते. अमरच्या भुऱ्या रंगाच्या मिशा मोठ्या रुबाबदार दिसत होत्या. नुकतंच शिक्षण संपवून कॉलेजमधून आल्यानं तो सर्वांपेक्षा ताजा आणि उत्साही वाटत होता. मेजर बंबा जीपपाशी आले तसा त्यानं कडक सॅल्यूट केला. मेजर बंबा किंचितसे हसले आणि म्हणाले, चला निघूया आपण. अमर, तू पुढच्या सीटवर कॅप्टन नायरजवळ ये. मागच्या सीटवर एका बाजूला लेफ्टनंट विश्वनाथ आणि दुसऱ्या बाजूला सुभेदार ठाकूर साहेब बसले. मेजर बंबांनी जीप सुरू केली. 9th फील्ड कंपनीपासून रस्ता मोठ्या उंचावर होता. मेजर बंबांनी तो खडा चढ चढून गाडी सफाईनं रस्त्यावर आणली. लेफ्टनंट अमरला ते म्हणाले, गाडी चालवताना मी समोर रस्ता पाहायचा आणि तू डाव्या हाताचा पहाड. सुरुंगामुळे इथले काही दगड सैल झालेले असतात. वरून केव्हा ते कोसळतील ह्याचा काही नेम नसतो. ह्या पहाडावर चरणाऱ्या एखाद्या बकरीचा अगदी एवढासा धक्का देखील निमित्ताला पुरेसा होतो. असे दगड वरून येताना दिसले तर तू मला लगेच गाडी थांबवायला सांग. अमरनं आवंढा गिळत विचारलं, मग सर ही जीप उघडी कशाला न्यायची? वरचं छत लावून घेऊया का? वरून येणारा दगड ह्या कॅनव्हासच्या छतानं थांबणार आहे. छत फाडून तो आपला कपाळमोक्ष करील. जीपचं छत एवढ्यासाठीच काढलं की निदान वरून येणारा दगड अगोदर तरी दिसू शकेल. अमरच्या चेहऱ्यावरची गुलाबी कांती नाहीशी झाली. इतका वेळ रुबाबदार वाटणाऱ्या त्याच्या मिशा आता नाटकातल्यासारख्या चिकटवलेल्या वाटू लागल्या. त्यानं डोक्यावरचं प्लास्टिकचं सफेद हेल्मेट पुढं खेचून घेतलं. जणू वरून येणारा दगड त्याच्या डोक्यावर कोसळलाच तर हे हेल्मेट त्याला वाचवणार होतं. मेजर बंबांनी गेल्या 4 वर्षात इथे प्रथमच येणारे अनेक तरुण पाहिले होते. सगळ्यांच्या प्रतिक्रिया बऱ्याचशा सारख्याच. ज्यांनी पूर्वी कधी हिमालय पाहिला नाही आणि ज्यांचं आयुष्य शहरात गेलं आहे अशा तरुणांच्या मनावर ह्या उंच पर्वतरांगा, इथली थंडी आणि सभोवतालचं भयावह वातावरण यांचा वेगळाच परिणाम होतो. इथल्या हवेत ऑक्सिजन विरळ असतो. त्याची शरीराला सवय होईपर्यंत नवीन माणसांचे हाल होतात. मेजर बंबांनी मागवळून पाहिलं. विश्वनाथचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो रस्त्याच्या बाजूचा पहाड पाहण्यात कढून गेलेला होता. नेहमीच्या सरावानं मेजर बंबांनी गाडीला गती दिली. कच्च्या रस्त्यावरून जीप वेगानं धावू लागली तसे मागे धुळीचे लोट उठले. भणभणता, झोंबरा, थंड वारा कानात शिरला. ह्या वाऱ्यानं डोक्यावरची हेल्मेट सोडून जातात की काय असं वाटू लागलं. एका हातानं हेल्मेट सावरत दुसऱ्या हातानं गाडीचा आधार घट्ट करून ठेवण्यासाठी अमर, नायर, विश्वनाथ धडपडू लागले. एकदम वळण आलं की पुढं बसलेल्या अमरच्या छातीत श्वास कोंडायचा. वळणावर चाकांचा होणारा कर्र आवाज कानावर चरे पाडत थेट काळजापर्यंत घुसायचा. ते वळण ओलांडेपर्यंत मध्येच खड्डा यायचा आणि घोड्यावर बसल्यासारखे सर्व टणकन उडून परत आपापल्या जागेवर आदळायचे. मेजर बंबांचा गाडीवरचा ताबा विलक्षण होता. आत्मविश्वास जबर. इथलं वळण फार काय, रस्त्यावरचे खडे देखील त्यांना पाठ होते. त्यांच्याच देखरेखीखाली तयार झालेला हा रस्ता त्यांच्याच चांगलाच परिचयाचा होता. पण तो तसा जरी नसला तरी त्यांची वृत्तीच बेदरकार. जेथे धोका असेल तेथे उसळून पुढे येणारी. सुभेदार मेजर ठाकूरांना दूरवर रस्त्याच्या मध्यभागी 2 गुरखे काम करताना दिसले तसे ते एकदम म्हणाले, साब आहिस्ता व लोग. मेजर बंबांनी नुसती मान हलवली आणि जीपचा वेग काही कमी केला नाही.
जीपचा हॉर्न वाजला तसे काम करणारे ते गुरखे एकदम दचकून मागं वळले. रस्त्याच्या मध्यभागीच टाकलेली खडी ते गुरखे रस्त्याच्या बाजूला सरकवत होते. अचानक वेगानं येणारी गाडी पाहून ते एकदम भांबावले. हातातली फावडी तशीच धरून बिचकलेल्या सशासारखे घाबरलेल्या डोळ्यांनी पाहत उभे राहिले. एवढ्यात कोठून तरी कणखर आवाज आला, भागो भागो. आणि त्या आवाजापाठोपाठ एक गुरखा पटकन उडी मारून रस्त्याच्या कडेला आला आणि गाडी थांबवण्याबद्दल इशारा करू लागला. ते काम करणारे गुरखे एकदम भानावर आले आणि फावडी तेथेच टाकून रस्त्याच्या कडेला धावत सुटले. खडीचा ढीग जवळ आला अशा जागी एकदम ब्रेक लावणंही धोक्याचं. गाडी घसरण्याचा संभव अधिक. मेजर बंबांनी गिअर बदलून गाडीची गती कमी केली, पण गाडी थांबवण्याचा त्यांचा विचार नसावा. खडीच्या ढिगाला वळसा घालून बाजूनं जीप नेण्याएवढी जागा नव्हती. त्यांनी तो ढीग दोन्ही चाकांच्या मध्ये घेतला. त्या गुरख्यांनी बरीचशी खडी हलवलेली होती, पण उरलेल्या ढिगांवरूनही गाडी पलीकडं जाण्याची शंकाच होती. ढिगापलीकडं उभा असलेला गुरखा थांबा थांबा म्हणून हात करत होता. तेवढ्यात जीप ढिगावर पोहोचली देखील. मागे उडणाऱ्या खड्यांचा खडखड आवाज आला. मेजर बंबांनी ब्रेक दाबला. गाडी जागच्या जागी त्या खडीच्या ढिगावरच उभी राहिली. मेजर बंबा जीपमधून उतरले. सलाम करत गुरखा पुढं आला तसे हसून ते त्याला म्हणाले, क्यों बहादूर, डर गया? हाँ साहब, यह गुरखे मेरे जिम्मेदारी पर आए हैं. इनको कुछ हो गया तो? हाँ हाँ समझा, तू सरदार है ना इनका, लेकिन कुछ नहीं होगा. आज तक तो मेरे हाथ में एक्सीडेंट कभी नहीं हुआ है. मागं वळून ते अमर आणि विश्वनाथ यांना म्हणाले, हा बहादूर मूळचा निमजी बाजारचा. सगळे याला सरदार म्हणतात. मी सुद्धा है ना सरदार. इथलं नेपाळी लेबर यानं आणलं आहे. गुड चॅप्स. खूप कामं करतात, तसे पितातही खूप. कुठली मिळते साहेब? आपणच कधी दिलीत तर पितात. सरदार हे लेफ्टनंट अमर और लेफ्टनंट विश्वनाथ. बहादूरनं डोक्यावरची काळी नेपाळी टोपी ठीक केली आणि सलाम ठोकला. हा उमदा आनंदी सरदार दोघांना आवडला. बहादूर म्हणाला, साहब अभी खडी निकाल देता हूँ. तुलसीराम चलो आओ, काम शुरू करो. गुरखे आले. फावडी उचलून कामाला लागले. मेजर बंबा वळून म्हणाले, येथून फारसं अंतर नाही, इथं थांबण्याऐवजी चालायला लागूया. त्या गाडीचा प्रवासाचा अमरनं धक्काच घेतला होता. तो आनंदानं म्हणाला, येस सर, आपण चालतच जाऊ. सगळे चालू लागले. चालता चालता ते आपोआपच विभागले गेले. मेजर बंबा आणि त्यांच्याबरोबर उत्साही अमर, मागे काही अंतर सोडून कॅप्टन नायर आणि विश्वनाथ, आणि सर्वांच्या शेवटी सुभेदार ठाकूर. चालता चालता नायरनं विश्वनाथला विचारलं, मेजर बंबाच्या बरोबरचा हा पहिला प्रवास कसा काय वाटला? एक उत्तम अनुभव. मेजर बंबा नेहमीच गाडी अशी चालवतात. एवढ्या कौशल्यावर त्यांना दिल्लीत ऑटो रिक्षा चालवायचं लायसन्स देखील मिळू शकेल. ओ नो, डोंट बी सो अनकाइंड. नाही, माझा तसा उद्देश नव्हता. मला वाटतं मी त्यांना समजू शकतो. माणसाच्या अंगी शौर्य आहे, आत्मविश्वास आहे, इतरांना दिपवण्याजोगं काही करण्याची उर्मी आहे. तिला काहीतरी वाट करून दिली पाहिजे. युद्ध तर होऊन गेलं, तेव्हा आता असं काही शौर्याचं प्रदर्शन. नायरला विश्वनाथचं बोलणं अनपेक्षित होतं. त्याला त्याचं म्हणणं खोडताही येईना आणि स्वीकारताही येईना. तो म्हणाला, मेजर बंबा हा हाडाचा सैनिक आहे. सैनिकाला धाडसाची, शौर्याची, धैर्याची मोठी अपूर्वाई असते. कदाचित मी हाडाचा सैनिक नसेन, पण धैर्याबद्दल माझ्या कल्पना वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, ती उदाहरणं तुम्हाला पटायची नाहीत. निदान ऐकू तरी देत. आपल्या इतिहासात शौर्य गाजवलेले योद्धे काही कमी नाहीत. कुणी आपल्या प्रदेशावर हल्ला केला, देवळं फोडली, धर्म बुडवला, स्त्रिया पळवल्या, तर त्यांच्या प्रतिकारासाठी लढणं ही गोष्ट शौर्याची, धैर्याची. पण असं कोणतंही कारण नसताना केवळ आपल्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या सॉक्रेटिसचं धैर्य वेगळं. राजसत्तेला आणि धर्मसत्तेला आव्हान देऊन पृथ्वी गोल आहे म्हणणाऱ्या गॅलिलिओचं धैर्य वेगळं. आपणहून सुखाचा जीव धोक्यात घालायला निघालेल्या कोलंबसाचं धैर्य वेगळं. फार दूर कशाला, ह्या हिमालयात केवळ ओझी वाहून न्यायचं काम करणारा शेर्पा 7 वेळा हरतो, पण प्रयत्न सोडत नाही आणि एक दिवस जगातल्या सगळ्यात उत्तुंग शिखरावर उभा राहिलेला शेर्पा तेन सिंग सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. विश्वनाथ बोलायचा थांबला. नायर म्हणाला, हेही धैर्य खरंच, पण सैन्यात काही कमी उदाहरणं नाहीत. महावीर चक्र किंवा परमवीर चक्र मिळणाऱ्या काही सैनिकांची धडाडी पहा.
हे शौर्याचे धैर्याचे सन्मान केवळ सैनिकांसाठीच का, हा मला नेहमी प्रश्न पडतो. सैन्याबाहेर त्या गुणांची गरजच नसते काय, आणि शौर्याचा संबंध केवळ शारीरिक धडाडीपुरताच असतो काय. जाऊ देत कॅप्टन साहेब, स्वतःला पटलेल्या एखाद्या गोष्टीसाठी सर्वस्वाला झुगारून देण्याची जिद्द मला तरी अपूर्व वाटते. कम ऑन, जॉईन अस. मेजर बंबांनी आवाज दिला तसा विषय अर्धवट राहिला. नायर आणि विश्वनाथ झप झप चालत मेजर बंबांच्या जवळ पोहोचले. जीपचा रस्ता संपला होता. पुढं केवळ पायवाटच होती. एका बाजूला खाली सतलज वाहत होती आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थोड्या उंचीवर डिटॅचमेंट 3चे तंबू होते. बहादूरनं पुढं धावत जाऊन वर्दी दिली होती. तेथल्या जवानांनी तंबूबाहेर खुर्च्या आणून मांडल्या होत्या. मेजर बंबा बसले. त्यांनी सिगरेट शिलगावली. एका जवानानं ॲल्युमिनियमच्या किटलीतून चहा कपात ओतला आणि प्रत्येकापुढं केला. लेफ्टनंट अमरनं चहाचा एक घोट घेतला. तो काही त्याच्या खिशातून खाली उतरेना. बॉर्डर रोडच्या हवेसारखी इथल्या चहाचीही सवय व्हावी लागते. एकतर ह्या उंचीला पाणी लवकर उकळत नाही आणि ते उकळेपर्यंत इथल्या लोकांना दम धरवत नाही. जरा पाणी गरम झालं की ते चहाची पत्ती घालतात आणि उकळत ठेवतात. दुधाची इथं नेहमीच कमतरता. आजूबाजूच्या खेड्यातून मिळालं तर बकरीचं किंवा गाईचं दूध, नाहीतर दुधाची पावडर, तिचाही तुटवडा. अमरला चहा काही पिववेना. मेजर बंबांच्या ते लक्षात आलं. हसून ते म्हणाले, इथं राहायची सवय करण्याची सुरुवात ह्या चहापासून. सर्वच गोष्टी इथं दुर्मिळ. कोणतीही गोष्ट टाकायचा विचारच करू नका. येस सर. अमरनं कसाबसा चहा संपवून कप खाली ठेवला. नायरनं आणि विश्वनाथनं चहा संपवला. चौघेही उठले. डोक्यावर सफेद हेल्मेट चढवून ते पायवाट उतरू लागले. डिटॅचमेंट 3 पुढं रस्ता अर्धवट तयार झाला होता. बहादूरचे गुरखे आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकल लेबर तेथे काम करत होते. रस्त्यावर भर घालून तो सरळ करण्याचं काम चालू होतं. काही जण बाजूला खडी फोडत बसले होते. मेजर बंबा तिथं पोहोचले तसेच सगळे उभे राहिले. सलाम करू लागले. तो स्वीकारत मेजर बंबा म्हणाले, चलो कॅरी ऑन, काम रोकने की जरूरत नहीं. 10-1 मिनिटं चालल्यावर हा कच्चा रस्ताही संपला. पुढं छोटीशी वेड्यावाकड्या वळणांची पाऊलवाट होती. त्या वाटेनं 15-1 मिनिटं चालल्यावर मेजर बंबा थांबले. विश्वनाथनं समोर पाहिलं. पुढं उभा नितळ पहाड. सतलजच्या दोन्ही बाजूंना उंच आकाशाला भिडलेला अशा कड्यांना ह्या भागात ढांग म्हणतात. हा रारंग ढांग. पूर्वीचा हिंदुस्तान तिबेट रस्ता या ढांगांच्या वरच्या भागातून गेलेला आहे. पण गेली कित्येक वर्ष तो वापरात नसल्यानं तो आता निकामी झालेला होता. पूर्वीची भारत तिबेट सीमारेषा म्हणजे आत्ताची भारत व चीनची सीमारेषा या भागातून जाते. उंच पर्वत शिखरावरून गेलेली ही कल्पित रेषा 2 देशांना अलग करते. पण काही ठिकाणी सखल भाग आहे. तेथे सैन्यानं ठाणी उभारायला आरंभ केला होता. त्यासाठी रस्ता लवकर पूर्ण करण्याची आर्मी हेडक्वार्टर्सकडून घाई चालली होती. रारंग ढांगासमोर मेजर बंबा थांबले. त्यांच्याभोवती कॅप्टन सुकुमारन नायर, अमर आणि विश्वनाथ येऊन उभे राहिले. कोणीच काही बोललं नाही. चौघही त्या अवाढव्य ढांगांकडे पाहत राहिले. ढांगांचं रूपच असं की काही क्षण माणूस शब्द विसरावा. त्या पलदंड रूपानं छाती दडपून जावी. मान कितीही वर केली तरी नजर पोहोचू नये. विस्पारलेल्या डोळ्यात ढांगांचं रूपच मावू नये. अरण्यात अचानक समोर उभ्या राहिलेल्या गौरेड्याची मस्तवाल बेपरवाई माणसाला स्तिमित करते. त्याची बेदरकार धुंद नजर क्षुद्र माणसावरून एक वेळ फिरते आणि मग स्वतःतच हरवली जाते. त्या गव्यापेक्षा सहस्त्रपटींनी अवाढव्य, बलवान, मस्त आणि स्वतःतच हरवलेला रारंग ढांग. मान वळवून कसपटासारख्या ह्या माणसांच्याकडे पाहायलाही तयार नव्हता. सतत वाहणारी, कुठं संत चालणारी, स्वतःशीच गुणगुणणारी सतलज जिवंत वाटावी ह्यात नवल नव्हतं. तिची हालचाल दिसायची, तिचा शब्द ऐकू यायचा. रारंग ढांग निश्चल होता, निशब्द होता. पण विसावलेल्या श्वापदाची न दिसेल अशी हालचाल असते तशी रारंग ढांगाच्या जिवंतपणाची खूण विश्वनाथला जाणवली. त्याच्या मनात आलं, माणसांच्या या धडपडीनं हा ढांग एक दिवस अचानक जागृत झाला, त्याची शांतता चाळवल्यानं रागावला तर खरंच इथं काय घडू शकेल. विचारात हरवून थांबू नका, चालत राहा.
मेजर बंबाच्या शब्दांनी विश्वनाथ भानावर आला. थोडं चालल्यावर मेजर बंबा थांबले. त्यांनी सिगारेट पेटवली. रारंग ढांगांकडे पाहत ते म्हणाले, आपल्या कामाची ही जागा. एका बाजूला ही सतलज, दुसऱ्या बाजूला हा अवाढव्य राकट ढांग. इथं काम करताना नेहमी लक्षात ठेवा, हा प्रदेश अनोळखी, इथलं हवामान क्षणोक्षणी बदलणारं, इथल्या निसर्गाचं माणसावर दडपण येतं. त्याचा परिणाम माणसांच्या स्वभावावर आणि पर्यायानं कामावर होत असतो. हा लहरी निसर्ग, ह्या उंचीवरील विरळ प्राणवायू आणि सभोवतालची हिमशिखरं, ह्या सर्वांचा माणसांवर होणारा परिणाम, ह्या गोष्टी कोणत्या इंजिनिअरिंगच्या पुस्तकात दिलेल्या नसतात, पण इथं त्याचं अत्यंत महत्त्वाच्या. त्यांचं स्वरूप जाणून घेतल्याखेरीज इथं काम करता येणं अशक्य. साधारणपणे 9000 फुटांपेक्षा अधिक उंचीवर काम करताना माणूस आणि मशीन दोघंही लवकर थकतात. अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून काम होऊ शकत नाही. जगातल्या कोणत्याही देशात एवढ्या उंचीवर रस्ते बांधले गेलेले नाहीत. हा रारंग ढांग खोदून त्यातून रस्ता काढायचा आहे. तो पार झाला की सतलज ओलांडून त्यापुढं 6-1 किलोमीटरपर्यंत रस्ता करायचा आहे. या दोन्ही विभागांची पाहणी पूर्ण होऊन रस्त्याची अलाइनमेंट ठरली आहे. पण बारीक सारीक गोष्टी पाहून तुम्ही तुमच्या गरजा, माणसं, साहित्य, ते हवं असण्याच्या तारखा सर्व निश्चित करा. आणि एकदा कार्यक्रम नक्की झाला की ठरलेल्या तारखांना काम संपत गेली पाहिजेत. लक्षात घ्या. येस सर, अमर म्हणाला. अँड विश्वनाथ, यू, आय थिंक आय हॅव अंडरस्टूड. आय थिंक इथं असं गुळमुळीत तर नको, आर्मी आहे ही. तुझ्या लक्षात आलं का कामाचं स्वरूप? हो, आलंय. गुड. चला, आपण पुलाच्या जागेपर्यंत जाऊन येऊ. पुढं रस्ता नव्हताच. पाय वाटेनं दगडांचा आधार घेत सर्वजण खाली उतरू लागले. बहादूर सगळ्यात पुढं होता आणि शेवटी सुभेदार ठाकूर साहेब. अमर आणि विश्वास यांची या भागात फिरायची पहिलीच वेळ. घसरत्या दगडावर बूट टिकायचे नाहीत. काही वेळा आधारासाठी घेतलेला दगड निसटून हातात यायचा. अशा वेळी सुभेदार साहेब पुढं होऊन हात द्यायचे. त्यांच्या हाताची पकड जबरदस्त. एकदा तर त्यांनी घसरणाऱ्या अमरला पकडून वर उचललं. थोडी चूक झाली असती तर खाली सतलज टपलेलीच. पाण्याला इथं फार खोली नाही, पण ओढ विलक्षण. विश्वनाथच्या मनात आलं, त्या पात्रातले मोठाले पत्थर देखील मनात आलं तर ही सतलज सहजतेने ओढून घेऊन जाईल. खरंच त्या पात्रात कोणी पडला तर काय अवस्था होईल त्याची. मृत्यूचं रूप दुरून रम्य असेल, पण असा पटकन समोर येऊन ठाकला तर केवढा भयानक असेल तो. इथं मृत्यूच्या हाती सापडलेल्या देहाच्या अस्थी देखील हाती लागायच्या नाहीत. मग शेवटी काय उरतं? एका चबुतऱ्यावरती पांढरी शुभ्र अक्षरं, सुभेदार मेजर प्रताप सिंग. समालके समालके, खालून बहादूर ओरडला तसा विश्वनाथ एकदम भानावर आला. त्यानं आधारासाठी धरलेला दगड निसटला तसा त्याचा तोलत जायचा, पण सुभेदार साहेबांनी त्याचा हात घट्ट पकडला. सावरून विश्वनाथ उभा राहिला. मेजर बंबा करड्या आवाजात त्याला म्हणाले, बी केअरफुल. छोटीशी गलती स्वर्गाची शॉर्टकट होईल इथं. नदीच्या पात्राच्या बाजूनं छोट्याशा पायवाटेनं सर्वजण एकापाठोपाठ एक निघाले. रारंग ढांगामध्ये आले तसे सर्वांचे कान सतलजच्या आवाजाने भरून गेले. चालता चालता विश्वनाथनं वर पाहिलं. दोन्ही बाजूनं कातळ कापल्यासारखे खडे पहाड. खालून ते आकाशाला भिडल्यासारखे दिसत होते. मध्यानीला सूर्य बरोबर वर येईल तेव्हा थोड्या वेळापुरता इथे प्रकाश यायचा. सूर्य कलला की इथे परत सावली. सतलजच्या पाण्याचे तुषार मधूनच अंगावर उडत. थंडगार हवा, कुंद वातावरण. मघा चटकी देणारी उन्हं इथं आता हवी हवीशी वाटू लागली. वर पाहिलं की नजर फिरायची. वरून दगड निसटला आणि खाली आला तर मध्येच मेजर बंबा थांबले. मागून सर्वजण त्यांच्याजवळ आले तसे मेजर बंबांनी ढांगावर केलेल्या पांढऱ्या खुणा त्यांना दाखवल्या. सर्वे करण्यासाठी आलेल्या लोकांनी रस्त्याच्या अलाइनमेंटच्या केलेल्या त्या खुणा होत्या. ढांग ओलांडून सर्वजण पलीकडे आले. फिरून उन्हात आल्यावर ऊब आली. सतलजचा प्रवाह संत झाला. आवाज हलका झाला. येथून थोडं पुढं नदी पार करण्यासाठी इथल्या लोकांनी झुलता पूल बांधला होता. दोन्ही बाजूस दोर बांधून लाकडाचे सर टाकले होते. त्यावर आधार सापडावा म्हणून दोराचंच रेलिंग तयार केलं होतं. मेजर बंबा पुलावर पाय ठेवणार इतक्यात पलीकडून आवाज आला. या भागातला एक माणूस त्याच्या 8-10 बकऱ्या घेऊन येत होता. बकऱ्यांच्या पाठीवर दोन्ही बाजूंना पिशव्या अडकवलेल्या होत्या.
मध्ये दोरी बांधून दोन्ही बाजूंच्या पिशव्यातून साखर, डाळ, तांदूळ, मीठ असे पदार्थ बकऱ्यांच्या पाठीवरून इथं वाहून नेतात. एक एक बकरी फार तर 10-15 किलोंचं वजन घेऊन नेऊ शकते. हिमालयात दूरवर पसरलेल्या विरळ वस्तीच्या खेड्यात माल पोहोचवण्याचं रस्ते तयार होईपर्यंत हेच एक साधन. समोरून येणारा माणूस गोरापान होता, नाकेला आणि तरतरीत. अंगावरच्या साध्या कपड्यातही तो देखणा दिसत होता. इथले लोक शेर्पांच्यासारखे नकट्या नाकाचे अथवा तिबेटी लोकांच्यासारखे चपट्या चेहऱ्याचे नाहीत. सरळ नाक, गोरापान वर्ण, बदामी डोळे, त्यांच्या चेहऱ्यावर रुबाब आहे. असं म्हणतात की मोगलांच्या जाचाला कंटाळून राजपूत सरदार या दुर्गम पर्वताच्या आश्रयाला आले. त्यांची ही प्रजा. त्या किनोरी माणसानं बकरीच्या एका छोट्या पिल्लाला उचलून घेतलं आणि तो पुलावरून येऊ लागला. पावसामुळं पुलावर निसरड झालेलं होतं, पण केवळ सरावामुळं बाजूच्या दोराचा आधार न घेता तो त्या बकरीच्या पिल्लाला सांभाळून घेऊन येत होता. निम्मा अधिक पूल तो पार करून आला आणि एकाएकी त्याचा पाय बुळबुळीत लाकडावरून घसरला. तोलच जायचा, पण सावधगिरीनं त्यानं दोर पकडला. त्याचा हात बाजूला झाला तसं ते बकरीचं बछडं त्याच्या हातून टणकन उडलं आणि पुलावर उतरलं. तो माणूस त्याला पकडणार इतक्यात आणखी एक उडी मारून ते पुढं आलं. क्षणभर तो माणूस तसाच त्या पिल्लाकडे पाहत स्तब्ध उभा राहिला आणि त्याच्याकडे पाहत ते पिल्लूही. तो माणूस हलला, मात्र व्रात्य मुलासारखी त्या पिल्लानं उडी मारली आणि त्याबरोबर त्याचे खूर लाकडी सरावरून घसरले. काय होतं हे कळायच्या अगोदरच ते कोलमडलं. पकडो पकडो उसको, अमर एकदम ओरडला. तो धावत पुढे होणार इतक्यात मेजर बंबांनी त्याला थांबवलं. ते पिल्लू पाण्यातच पडायचं, पण लाकडाला आणि रेलिंगला बांधलेल्या दोरात ते अडकलं. 2 पाय दोराच्या या बाजूला, 2 त्या बाजूला, 4ही पायाधांतरी. हवेतच ते पाय झाडू लागलं. भेदरलेल्या डोळ्यांनी पाहत बॅ 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 करू लागलं. पलीकडे उभ्या असलेल्या बकऱ्यातून एक बकरीची साद आली. बॅ बॅ बॅ. ती बकरी पुलाच्या तोंडाशी आली तेथून केविलवानं ओरडू लागली. तो माणूस हलक्या पावलांनी पुढं सरकला. त्या पिल्लानं आणखी धडपड केली असती तर ते नक्कीच खालच्या पात्रात पडलं असतं, पण त्या माणसानं झपकन पिल्लाला पकडलं, पोटाखाली हात घालून उचललं, छातीशी धरलं. पिल्लाची धडपड थांबली. ते चिडीचूप झालं. तो माणूस पूल ओलांडून दुसऱ्या बाजूस आला. पिल्लाला जमिनीवर सोडून त्यानं मेजर बंबांना सलाम केला आणि रस्ता देण्यासाठी तो बाजूला सरकला. मेजर बंबांनी नेहमीच्याच बेदरकार वृत्तीनं निसरडा झालेला पूल झपझप ओलांडला. अमरनं एक एक पाऊल जपून सावधगिरीनं टाकत पूल पार केला. त्यामागून नायर, विश्वनाथ, बहादूर आणि सगळ्यात शेवटी सुभेदार साहेब हे सर्व तेथून निघाले. तसा तो माणूस परत ह्या बाजूस आला आणि एका बकरीस घेऊन पलीकडे निघाला. विश्वनाथने मध्येच थांबून मागं वळून पाहिलं. काही क्षण तो तसाच पाहत राहिला. त्याच्याबरोबर सुकुमारन नायरही. एकाएकी विश्वनाथनं विचारलं, तशी प्रत्येक बकरी उचलून तो पलीकडे नेणार? होय होय, दुसरा इलाजच नाही. म्हणजे किती वेळ जाईल त्याचा? निदान तासभर, कदाचित जास्तच. स्वतःशीच बोलल्यासारखं विश्वनाथ म्हणाला, आपल्या देशात माणसाच्या वेळेला किंमत नाही आणि त्या पलीकडे त्याच्या जीवनालाही. आकाश निरभ्र होतं. इथल्या हवेत धुळीचे कण नसतात. गिरण्या कारखान्यांचा कोंदटलेला धूर नसतो. स्वच्छ वातावरणात इथे आकाशाचा गडद निळा रंग उठून दिसतो आणि त्यावरच्या चांदण्यांचा प्रकाश वेगळाच वाटतो. रात्री 10चा सुमार असावा. मेजर बंबा मेस समोरच्या छोट्याशा बगीच्यात एकटेच एरझाऱ्या घालत होते. वातावरण शांत होतं. स्वतःशीच एखादी धून शब्दाविना गुणगुणावी तसा सतलजचा आवाज ऐकू येत होता. अस्पष्टशा चंद्रप्रकाशात तिच्या प्रवाहातील मधूनच चकाकणाऱ्या शुभ्र लाटा दिसत होत्या. एरवी कोठेच हालचाल नव्हती, आवाज नव्हता. स्वतःच्याच विचारात गर्क झालेल्या मेजर बंबांनी सिगरेट पेटवली. मग तो लाल भडक ठिपका अंधारात एरझाऱ्या घालताना दिसू लागला. बॉर्डर रोडवर काम करताना माणसाला एकाकीपण फार जाणवतं, विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांना. कधी कधी कुणाशी तरी बोलण्याची आवश्यकता अत्यंत तीव्र होते. अशावेळी सिगरेट सुरेख साथ देते. प्रेयसीसारखा तिचाही संबंध ओठांशी. ओठातून ती आत शरीरात हलकेच उतरते, तंद्रीत सामावून जाते. मेजर बंबांनी सिगारेट ओढत मोठा दम घेतला.
गरम धूर छातीत उतरला तसा त्या थंडीत हवेत त्यांना उत्साह वाटला. इतका वेळ चाललेले विचार थांबले आणि निर्णय ठरला. मेसच्या एका खिडकीजवळ ते थांबले आणि त्यांनी विचारलं, सुकुमारन जागा आहेस का? कॅप्टन सुकुमारन नायर जागाच होता. बिछाण्यात पडल्या पडल्या ह्या हाकेला उत्तर द्यावं की तसंच झोपून राहावं असा तो विचार करत होता. इतक्यात मेजर बंबांची फिरून हाक आली, सुकू. येस सर. जागा असशील तर बाहेर ये. येस सर. वास्तविक उठायची इच्छा नव्हती, पण सैन्यात काही वर्ष गेली की अंगात शिस्त मुरते. वरिष्ठांनी हाक दिली की नाही म्हणणं कठीण होतं. गाऊन अंगावर घेत नायर बाहेर आला. मेजर बंबांनी दिलेली सिगरेट त्यानं शिलगावली आणि त्यांनी विचारलं, येस सर. आजची डाक पाहिलीस तू? दिवसभर रारंगा ढांगात हिंडून नायर एवढा कंटाळला होता की त्यानं ऑफिसच्या फाईल्स आज पाहिल्या नव्हत्या. चीफ इंजिनियरकडून आलेल्या पत्राची कॉपी कर्नल राईटनी पाठवली आहे. काय म्हणतायत? आपल्याला हा रस्ता लवकर पुरा करावा लागणार. आणखीन 5 तरी नवी ठाणी रारंग ढांगा पलीकडे उभारण्याची आर्मी HQला घाई झालेली आहे. रस्ता पूर्ण न करता जवान पुढं पाठवले तर नेफातला अनुभव परत एकदा इथं यायचा. आताच तर सुरुवात होती. कितीही घाई केली तरी बॉर्डर रोडवर रस्ता करण्यात अडचणी अनेक. विशेषतः ढांगातून रस्ता खोदायचा म्हणजे जिकरीचं काम. मेजर बंबांनी नायरला विचारलं, या विश्वनाथबद्दल तुझं काय मत आहे? प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. नायर म्हणाला, इतक्या थोड्या वेळात मी काय मत देणार? मेजर बंबा एरझाऱ्या घालायचे थांबले. नायर समोर येऊन उभे राहत ते म्हणाले, 24 तास झाले की विश्वनाथला इथं येऊन सूक्ष्म निरीक्षण शक्ती हा सैन्यातला अधिकाराचा एक महत्त्वाचा गुण असतो. अगदी बारीक गोष्टीकडे त्याचं गरुडासारखं लक्ष असायला हवं. आज सकाळी विश्वनाथ आणि अमर पहिल्यांदा रारंगढांग पाहत होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिलेस तू? तिथून आपण पुढे गेलो, त्या पुलावर ती बकरी पाण्यात पडत होती तेव्हा तू अमरला पाहिलंस? काय होत्या त्याच्या प्रतिक्रिया? आणि विश्वनाथच्या? नायर काहीच बोलला नाही. तसं मेजर बंबा म्हणाले, कॅप्टन सुकुमारन नायर, केवळ त्या ढांगाची पाहणी परत करण्याकरताच तुला आज आमच्याबरोबर नेण्याची गरज नव्हती. त्या पलीकडे माझी तुझ्याकडून अपेक्षा होती. मेजर बंबाच्या वाक्यानं नायर दुखावला गेला. पण ते मनातच ठेवून तो म्हणाला, हेडक्वार्टर्सकडून एवढी घाई चालली असताना विश्वनाथसारखा अननुभवी माणूस तिथं नेमायचा म्हणजे मोठा धोका स्वीकारायची तयारी ठेवायची. धोका स्वीकारायला माझी नेहमीच तयारी असते. सुकू, विश्वनाथ हे काम करील. व्हॉट दिस सिव्हिलियन नीड्स इज अ लिटिल बिट ऑफ रॅगिंग. रॅगिंग? रॅगिंग? ह्या शब्दाबरोबर नायरच्या मनात कितीतरी आठवणींनी गर्दी केली. त्यातली एक तर अगदी अलीकडेच घडल्यासारखी. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, खडकी. पासिंग आऊट परेडच्या आदली रात्र. मनोऱ्यावरच्या घड्याळात 12 वाजायला आलेले. उद्या पहाटे उठायचं म्हणून सगळे लवकर झोपलेले. कोणीतरी बरॅकमधला दिवा लावला आणि अंगावरची पांघरुणं खसकन ओढून काढली. चला सगळे बाहेर, फॉल इन. एका वर्षानं सिनियर असलेले ऑफिसर्स मुलांच्या समोर उभे. कोणी कपडे घ्यायला लागला तसा एक जण ओरडला, यू ब्लडी फूल, तुम्हाला कपडे घालायला सांगितलं की कॉल इन व्हायला. गेट आउट अँड फॉल इन. बरेचसे कॅडेट स्लिपिंग सूटमध्ये, काही बनियन आणि निकरमध्ये, काही नुसत्या पायजमात. बाहेर कडक थंडी. नायरनं खोलीबाहेर पडता पडता अंगाभोवती टॉवेल गुंडाळला. सिनियर कॅडेटपैकी एक जण नायर समोर आला आणि म्हणाला, आपके साथी खुले बदन आए है, आप क्यों शर्माते है? नायर गप्प उभा राहिला. तो कॅडेट ओरडला, तो टॉवेल काढ, यू फूल. नायरनं अंगावरचा टॉवेल काढला. बनियन आणि निकरमध्ये तो उभा राहिला. तू मला ओळखतोस? येस सर. माझं नाव काय? नायर गप्प उभा राहिला. कम ऑन टेल मी. नायर गप्पच. इसका मतलब साहब आप मुझे नहीं पहचानते? नाही सर. यू ब्लडी बास्टर्ड, तुझ्या सिनियर अधिकाऱ्याचं नाव तुला माहीत नाही? सर, बास्टर्ड म्हणू नका. बास्टर्ड उलट उत्तर देतोस. उद्या पासिंग आऊट परेडला हजर राहता येईल का तुला? नायर गप्पच. कम ऑन, माझं नाव सांगतो. पण ते लक्षात राहण्यासाठी पहिल्यांदा तुझी झोप उतरली पाहिजे. नायरला वाटलं आता हात वर करून हा बऱ्याकला 2 चक्रा मारायला लावणार. पण त्या तरुणानं खिशातून रुपयांची नोट काढली. ही घे, मला सिगारेट हवी आहे. विल्स, कम ऑन, डबल अप. पण यावेळी कुठे मिळणार सिगारेट? खडकी स्टेशनवर सिगरेट कोणत्याही वेळी मिळते. कम ऑन, डबल अप. स्टेशनवर या वेशात यावेळी जायचं? नायरला कमालीचा अपमान वाटला. रागानं असहाय्यतेच्या त्याच्या तोंडून असहाय्यतेने शब्द फुटेना. त्या रात्री दिवे बंद झाल्यावर नायर कितीतरी वेळ उशीखाली डोकं खुपसून पडून होता. उष्ण,
जळजळत्या अश्रूंनी ती ओली झाली होती. आज त्या प्रसंगाला वर्ष उलटली. आज्ञाधारकपणा, शिस्त, मनाविरुद्ध वागायची सवय याकरता रॅगिंग आवश्यक आहे हे त्यानंतर नायरनं अनेकदा ऐकलं. पण त्या रात्रीची स्मृती दीर्घकाळ दुखत राहणाऱ्या मुक्या मारासारखी त्याच्या मनात आजही कायम होती. रॅगिंग या शब्दाबरोबर तू आठवणीत हरवलेला दिसतोस. मेजर बंबांच्या शब्दांनी नायर भानावर आला. रॅगिंग म्हणजे हार्डवर्क आणि डिसिप्लिन. सिव्हिलियन्सना सुरुवातीला तर त्याची अत्यंत गरज असते. तुला काय वाटतं? मला विश्वनाथची माहिती नाही? ते मघापासून तू 3 वेळा सांगितलंस. माहिती नाही तर ती होईल. मी उद्या सकाळीच विश्वनाथला डिटॅचमेंट 3चा चार्ज घेण्यास पाठवत आहे. रारंग ढांगापलीकडं डिटॅचमेंट 4ला अमर, विश्वनाथ विल बी डायरेक्टली अंडर युअर चार्ज आणि त्यांची सर्वस्वी जबाबदारी तुझी राहील. ओके? कितीतरी वेळा सैन्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला एकच उत्तर असतं आणि ते म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनात जे असेल ते. येस सर. मेजर बंबांनी सिगरेट विझवली आणि ते गुड नाईट म्हणून निघून गेले. अंधारात नायर एकटाच उरला. मेजर बंबा व्हरंड्यातून दिसेनासे झाले तसा तो स्वतःशीच पुटपुटला, दॅट ब्लडी सिव्हिलियन अँड दिस ब्लडी आर्मी.